चॅनलच्या सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून अधिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण गजानन विजय ग्रंथातील 12व्या अध्यायाचे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमलकार कीर्ती, माझ्या हृदयीत करुणी वसती. ग्रंथ कळसासनी हा तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्ती मनोरथ पुरविता, विघ्न नगाते संहारिता. तूच एक गणराया, तू साक्षात चिंतामणी, चिंतलिले देशी जाणी. आपुल्या भक्ता लागुनी ऐसे पुराणे म्हणतात, माझ्या मनीची अवधी चिंता. लयासने एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, बालचंद्रा सिंधुरा रे. असो बच्चूलाल अग्रवाला, होता एक अकोल्याला, धनकनक संपन्न भला, मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मणपंत कुड्याची, कर्णोपकरणी केली साची. तेणे साशंक जाहला, ते खरे खोटे पाहण्यास, विचार करी चित्तास. तो एके समयास महाराज आले अकोल्याला. येऊन बच्चूला आला घरी, बैसते झाली ओट्यावरी. की गजानन साक्षात्कारी भक्त आपल्या जाणून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थांसी ऐसे वदला. आज गुरुराया वाटते मला, आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण समर्थे तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. बच्चू लालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी. षोडशोपचारे अत्याचारी पूजन त्याने आरंभिले. प्रथमतः घातले मंगलस्नान, नानाविध उठणी लावून. मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा. शाल जोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मीरी. एक जरीचा रुमाल शिरी अभ्रेस्मी गाणूनी बांधिला. गोफ घातला गळ्यात सलकडती हातात, करांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी. बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्नजडित कंठ्याची कंठी शोभा विशेष. जिलेबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे. त्रयोदश गुणी ठेविले विडे, एक ऐक्य दान ताबकात. अष्टगद अर्गजा उत्तर, सुवासिक लाविले फार. त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एक सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी, जी होती फार मोठी, रुपये होन मोहरांची. बेरीज करता 10,000 येईल ती साचार. 80 दक्षिणाक्ष होती थोर, किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझे इच्छी मन, राम मंदिर बांधावया. या माझ्या ओट्यावरी अडचण होतेसे भारी. मंडप जो तो घातला जरी, उत्सवासी गुरुराया. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेवला माथा अनन्य बाह्य पायावरी. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनवले, हे अलंकार घालून भले. त्याचे काय कारण, मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा. मला या दागदगन्यांचा काय सांगू उपयोग. अरे हे अवघे विष, मला नको त्यांचा स्पर्श. या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान, हे दाखवया कारण, केलेच का हे प्रदर्शन, सांग मसी बच्चूलाला. जे आवडते जयासी, तेच द्यावे तयासी. मी वेडा पिसा संन्यासी, नागावा फिरतो गावकरी. हे अवघे तुला लखलाभ असो बच्चूलाला. तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमातटी, उभा विटेसी जगजेठी. तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहू बाजूस फेकिले वस्त्रांची तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकन केला शोक अकोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे लोक होते साचे, ते म्हणते आपले वाचे, आभागी आमचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी, परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून. वर घडीचे भाषण केले विनयन दाखवून, ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा दांभिकांची, शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्राची होते त्यांच्या अक्षतेने. शर्कराखंड खाद्यानी, ऐसे म्हणून या वदनी कुचका दाणा आणून ठेवी पुढते भुईमुगाच्या. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेवले वर्तन, जवाहून न आगळे. आता याच्या वैभवाला आहोट हा न शब्द उरला. संत कृपा झाली ज्याला, तो सुखीच राहत असे. बच्चूलालाने तपास केला अकोल्यास, परीन लागला थांग त्यास समर्थांचा कोठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा, होत्या गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळाली. एक दिनी ऐसी झाली गोष्ट ऐका मठात.
फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, ते पाहून गुरुवर ऐशिरीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यानं धडके धोतर, ढुंगणाच पाहती नारी नर, ते तरी झाकवेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कटलाचाही वाळा नाही, नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने. तशातलाचा प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी. तेच नेसून बैससी, ढुंगण जगाया दावेसी, हा घे दुपटा, देतो तुझीसी नेसावया कारणे. तो न करिता अनुमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडू जाणं, कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला, हे असह्य झाले इतराला, भाऊच घातली भावाला, होतं स्वार्थ दृष्टींनी. तो वेडा वाकडा प्रकार, कशाच बोलू साचार, गटाराचे उघडत्या द्वार, घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामीप्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात, दोन्ही हाताच्या बोटा इतके. पहा श्रोते कांतारी, वृक्ष असती नानापरी, त्यातून क्वचित कोठेतरी नजरेस पडते चंदन तरू. त्या परीच होते येथे त्याच शिष्य मंडळी ते, काही शिष्य पितांबरा ते टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र करसी परिधान, जे समर्था कारण, ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली, तू खुशालचंद असतोस मुळी, तू राहू नको या स्थळी, अपमान करण्या सद्गुरूंचा. तै पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला, उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयांची. वस्त्र हे मज त्यांनी दिले, नेसाव्या सांगितले, तेच मी हो परिधान केले, ही का झाली अवज्ञा. ऐशी भवती न भवती झाली, शिष्यात तेड माजली, ती मिटवाया माव केली, ऐशी रीती गजाने. पितांबरसी म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर, जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबरा तुझवरी, जा हिंडून भूमीवरी, पदन तापसी तारावे. डोळ्यात आसवे आणून करुणी साष्टांग नमस्कार, मागे पाहे फिरून सोडून जात मठासी. पितांबर आला कोंडोलोसी, बसला वनात आंब्यापासी, चिंतन चालले मानसी, निज गुरुचे सर्वदा. तेथे होता रात्रभर उदया येता दिनकर, जाऊन बैसला झाडावळ मुंगळ्याची या त्रासाने. अवघ्या आम्र वृक्षावरी मुंगळे होते भारी, लहान थोर फांड्यावरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय ऐसे सापडेना, स्थान तयासी बसण्या जाण्या, हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले, आपापसात हा माकडा परी कारे फिरत, या वृक्षावरील सत्य हे काही कळेना. लहान साय फांदीला निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, गुरु गजाननाच्या शिष्या ठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य आसवा खचित साचा. चला हा येथेच आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले, कोंडलीचे लोक आले, आमवृक्षापाशी भले, कोण आले ते पाहाव्या. म्हणाले पौरवासी नर, हा डोंगे असावा साचार, बळेच करतो वेडेचार, गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा, झाला नुकताच अंत त्याचा, अडगाव नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येतील कशास, बळे करण्या उपवास, सोडून बर्फी पेढ्याला. पुसून एकदा यास पाहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे आला, पितांबरासी पुसू लागला, तू कोण कोठीस कशास आला, गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुसे, म्हणून बैसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकता तद्भाषण लोक कोपले दारुण, अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐसा करू नको. काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची, खळगी भरण्या पोट्याची आली मजुरी कराव्या. देशमुख त्या गावीचा शामरावे नामे साचा, तो बोलला ऐसे वाचा, अरे सोंगड्या ऐक हे, स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान, त्याचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या ऐका काळी, त्यांनी ऐशी कृती केली, ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणवली, तू नुसती पाने आणवली, नाहीतरी या स्थळी तुझी न धडकतच लागेल. हा बैराम पाटलाचा वृक्ष वटलेल्या आंब्याचा, तो पर्णयुक्त करी साचा, आमच्या देखत ये काळी. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. का की शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निगती साचे, बापा त्यांच्याच तोडीचे, हा आहे न्याय जगी. नको करू उशीर, हा आंबा करी हिरवेगार, ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका खाणीत निगती देखा, हिरे आणि गारा हो. तैसाच मी गार परी गजानन शिष्य भीतरी, बोललो नाही वैखरी यत्किंचित खोटे हो.
गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष, मी निज गुरूंच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर नको करू चरचर, संकट शिष्याचं पडता थोरो, ते धावा करती सद्गुरूंचा. मग तो शिष्य त्यांचा जरी नसेल कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्यास. ऐसी झाली आड विहीर, पितांबरासी साचार, झाला बिचारा चिंतातुर, काही न सुचे तयासी. त्या वटल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी, काय होते ते पहावयासी, मुले बालका समवेत. निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडेले कर, स्तवन मांडले अपार आपल्या सद्गुरू रायांचे. हे स्वामीर्थ समर्था गजानना, ज्ञानंबरीच्या नारायणा, पददनाच्या रक्षण्या, धावा आता एकाळी. माझ्यामुळे दोष तुला येतो पाहते भक्ताला, आपल्या ब्रिदासाठी आला आणि पाला आणीव आम्रवृक्षाशी. माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लवकरी, नातरी आली पळी खरी, मजल्या येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला, स्तंभी नरहरी प्रकटला, जनी चढविता सोळाला, त्याचे पाणी जहाले. जनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर, संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. दैवतेची असती संत, संततेची देव साक्षात, मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्त्व नाही, ते अवघे तुझ्या ठाई, पुष्पापुढे किंमत येई जगी सूत्रा कारणे. तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य, तुझ्यामुळेच आले येथ संकट आहे माझ्यावरी. आता न माझा अंत पायी, गुरुराया धाव ये घेई, या वटलेल्या वृक्षाठाई आणि पर्णे कोमल. लोकास म्हणे पितांबर करा सद्गुरूंचा, नाम गजर, जय 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 गजानन साधूवर, शेगावच्या अवलिया. लोक अवघे गजर करती, तो पालवी फुटली वृक्षाप्रती, जन नयनी पाहती त्या अवघद कौतुकाला. कोण म्हणती असेल स्वप्न, ते जे घडले पडले आपणा लागून, पहा चिमटा घेऊन आपल्या करानी. चिमटे घेऊन पाहती, तो निमाली स्वप्न भ्रांती, यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल. गारुड्यांच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य, खापऱ्या असून दृष्टीप्रत त्यांची रूपे दिसते की. तोही भ्रम निमाला, तोडून पाहता पर्णाला, फांदी वाटे तत्काळ आला, चिक्र शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली, वाळल्या वृक्षा पालवी फुटली, श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी, चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्यासे. याच्या योग्य करून कधीतरी गजानन येथील कोंडिली कारण, वासरासाठी गाय जैसी ते अवघ्यासी मानविले. पितांबरासी मिरवित नेले, ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थांनी आपला शिष्य डोमगावी पाठवला, कल्याणे नामे करून भला, कल्याण करण्या जगाचे, तैसेच केले गुरुवरे, श्री गजानन साजरे, उदले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावाचे. श्रुते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत, इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी, जेथे जाईल हिरकणी तेथी ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा, आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एक दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले, गुरु कर जोडून, महाराज आपुले मन मग काहो अस्थिर जाहले. ते महाराज बदले लोकाला, आमचा कृष्णा पाटील गेला, जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावर करील माझी चाकरी, म्हणून मी या मठा तरी आता ना तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता, महाराज विचार आता दिसतो येथून जाण्याचा. महाराज कसेही करून जाऊन द्यावे कारण, चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा. ऐसे विचार मिळून केला, मंडळी आली मठाला, श्रीपतराव बंकटलाला, ताराचंद मारुती. मंडळींनी धरे चरण, महाराज आम्हा सोडून, तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्न करू नये. तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा शेगावात, परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. ते महाराज वाणी निघाली, तुमच्या गावी आहेत दुफळी, मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐशी गोष्टी ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली, मोठ्या पेंचांची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत, सरकार यांच्या प्रत्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपल्या साधूचे, सरकारच नाही साचे, बंकटलाल बोलला वाचे, हे ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला, भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे.
म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयार आमुची ती तुम्हा द्यावयास. समर्थ केले भाषण, काय हे तुमचे अज्ञान, जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले जरी, जागा कशाची सरकारी, इच्छा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकपण येते राजा लागून, त्याचे नाही भूषण, तुम्ही प्रयत्न कराचा. जागा मिळेल प्रयत्न करता, पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी बली, त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी, त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला, तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला, परी मी तुर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केला व्यवस्थित, तुमचा मी पुरवीन हेत जागा आणिक देवया. तो ठराव सरकाराचा आहे दप्तरी नमूद साचा, समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकडलाला, निगती झाले वर्गणीला, द्रव्यनिधी क्षणात जमला, काम झाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढील अध्यायात, सत्पुरुषाचा पुरविण्यात हेत देवर आहेत तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जग आबू शेगावचा ही पुढारी वर्गणीची. श्री दास गणवीरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त, निज कल्याण व्हावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 12ोऽध्यायः समाप्तः. ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते.